च्या वेगवेगळ्या क्षेत्राच्या माध्यमातून मराठा समाजाच्या त्या तरुणांना त्या ठिकाणी दिलेलं आहे। साधारण 554 करोड याचं व्याज परताना आम्ही दिलेलं आहे। म्हणजे जर मी असं ओव्हरऑल जर फिगर जर आपण म्हटलं तर साधारण आज 70,000 पर्यंत महामंडळाचे लाभार्थी झालेले आहेत। याचबरोबर 5,000 कोटीपेक्षा जास्त कर्ज वाटप बँकेमधून झालेलं आहे आणि राज्य सरकारच्या वतीनं महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाला आज 550 पेक्षा जास्त कोटीचं कर्ज वाटप त्या ठिकाणी झालेलं आहे। याचबरोबर IR2 ची जी केस आहे त्या IR2 च्या केसमध्येही 569 त्या ठिकाणी लाभार्थी आहेत। त्यांना साधारण 9-10 कोटीचं आतापर्यंत व्याज परताना आपण त्या ठिकाणी दिलेला आहे। यामुळे आज राज्यामध्ये ही एक चांगली परिस्थिती आहे। यामध्ये आजपर्यंत पहिली योजना ही सुरू झाल्यानंतर साधारण 3 ते 3.5 हजार मराठा समाजाचे तरुण यांचं पहिली योजना ही पूर्ण झालेली आहे 5 वर्षासाठी। ही महत्वाची बाब आहे। म्हणजे साधारण 3.5 हजार मराठा समाजाच्या तरुणांनी ज्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी कर्ज घेतलं होतं ते कर्ज त्यांनी परतफेड केलेलं आहे आणि त्या कर्जाचं पूर्ण व्याज महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। यानंतर परत एकदा मला जबाबदारी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्या जबाबदारीच्या माध्यमातून म्हणजे 17 नोव्हेंबर 2022 ला परत एकदा महामंडळामधून मला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी परत एकदा मला या ठिकाणी कामाची जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारीच्या माध्यमातून परत एकदा आम्ही या योजनेअंतर्गत जे काही कमतरता आहेत, जे काही त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करण्यासाठी परत आम्ही कामाला लागलो। या कार्यकालमध्ये या 1 वर्षाच्या कार्यकालामध्ये आम्ही फक्त मर्यादितमध्ये कलेक्टर कार्यालयामध्ये मिटिंगा घेत होतो, परंतु आम्ही यावेळेला थोडासा बदल केला आणि बदल केल्यानंतर आम्ही पहिल्यांदा महामंडळ लाभार्थ्यांकरिता याकरिता आम्ही एक संवाद मेळावा आयोजित केला। हा पहिला मेळावा आम्ही साताऱ्यामध्ये घेतला, दुसरा मेळावा आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला, तिसरा मेळावा आम्ही सांगलीमध्ये घेतला आणि या मेळाव्यामध्ये आम्ही लाभार्थी, नवीन होणारे लाभार्थी, जे काही राष्ट्रीयकृत बँका आहेत त्या राष्ट्रीयकृत बँकेचे मॅनेजर आणि जे काही यशस्वी ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे अशा लोकांचं आम्ही एक इंटरॅक्शन आम्ही त्या ठिकाणी ठेवलं। या संवादामुळे एक चांगला काय फायदा झाला की जिल्ह्यामध्ये लोकांपर्यंत योजना परत एकदा चांगल्या पद्धतीने पोहोचायला लागली। प्रत्येक या योजनेअंतर्गत या मेळाव्याच्या माध्यमातून साधारण 5 ते 7-8 हजार पर्यंतची लोक स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहिली। त्यांनी त्यांच्या नोंदी केल्यात आणि त्यांना आज त्यांचे काही प्रलंबित प्रकरणं होती ती प्रकरणं त्या ठिकाणी मार्गीस लागली। याच दरम्यान आम्ही त्या ठिकाणी 11 जिल्ह्यामध्ये दौरे त्या ठिकाणी परत पूर्ण केले। कारण काय होतं, बँकेचे अधिकारी बदलत असतात, कलेक्टर बदलत असतात, मग त्या ठिकाणी जे काही ते आढावा घेत असतात म्हणजे कलेक्टरकडनंही त्या ठिकाणी आढावा बैठक लागत असते, त्याला आम्ही BLBC म्हणतो, DLBC म्हणतो। तर त्याच्यामध्ये ते परत चांगल्या पद्धतीने होण्याकरिता परत आम्ही त्या बैठका त्या ठिकाणी घेतल्या। या महामंडळाच्या माध्यमातून नवीन जबाबदारीच्या माध्यमातून एक लक्षात आलं की महामंडळामध्ये आम्ही एक ट्रॅक्टर योजना त्या ठिकाणी आपल्या महामंडळामध्ये सुरू होती। ट्रॅक्टर योजना म्हणजे काय झालंय की या महामंडळामध्ये कोणता व्यवसाय करावा याची काही मर्यादा नाहीये। फॉर एक्झाम्पल आपल्या महामंडळाच्या योजनेमधून टुरिस्टच्या गाड्या, ट्रक, टेम्पो, जीप, त्याच्यानंतर हार्वेस्टर, JCP अशा वेगवेगळ्या वाहनांचा लाभ आपल्या लाभार्थ्यांनी घेतलेले व्यवसायाच्या करता ट्रॅक्टर योजनाही होती आणि या ट्रॅक्टर योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरचा त्या ठिकाणी फायदा घेतला होता। काही तांत्रिक कारणामुळे महामंडळाचे त्यावेळेचे असणारे MDच्या माध्यमातून ट्रॅक्टर योजना ही बंद करण्यात आली होती। आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या आदेशाप्रमाणे जे काही तोंडी होते, परंतु आम्ही चेअरमन झाल्यानंतर आम्ही परत ती ट्रॅक्टर योजना सुरू करण्यात यावी, कारण शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर
हा एक फार महत्वाचा विषय आहे आणि लोकांनी ती मान्य केलं. आमच्या बोर्ड मीटिंगमध्ये आम्ही ते मान्य केल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी एक ठरवलं की ज्या ट्रॅक्टर कंपन्या आमच्या लाभार्थ्यांना इन्स्टिट्यूशनल सेलच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या सवलती देतील थेट महामंडळाच्या लाभार्थ्यांना, अशा प्रकारच्या लोकांसाठी आम्ही त्या ठिकाणी ट्रॅक्टर योजना ओपन करू. या योजनेअंतर्गत आम्ही प्रामुख्याने जे 4-5 कंपन्या होत्या त्यामध्ये एक महिंद्रा कंपनी होती, एस्कॉर्ट कुबोटोची कंपनी होती, जॉइन डियर कंपनी होती, अशा 4-5 कंपन्या ज्या आहेत ज्या ट्रॅक्टर सप्लाय करतात अशा सगळ्यांनाही आम्ही पत्र दिलं आणि सांगितलं की या योजनेअंतर्गत महामंडळाच्या लाभार्थ्यांसाठी आपल्या कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीकडनं थेट लाभार्थ्यांना इन्स्टिट्यूशनल सेलच्या माध्यमातून डिस्काउंट मिळावा याच्यासाठी आम्ही पत्रव्यवहार केला. आणि या पत्रव्यवहारामध्ये फक्त 2च कंपन्यांनी या ठिकाणी खूप चांगला प्रतिसाद दिला, तो म्हणजे महिंद्रा कंपनी आणि एस्कॉर्ट कुबोटेने यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि त्यांनी तशा प्रकारचा प्रस्तावही आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. कुबोटोनी साधारण 35,000 ते 50,000 पर्यंतचं थेट ट्रॅक्टरवरती त्या ठिकाणी डिस्काउंट किंवा इन्स्टिट्यूशनल सेल माध्यमातून त्यांनी सवलत द्यायचं मान्य केलं. तसं त्यांनी लेखी प्रस्ताव महामंडळाला दिलेला आहे. महिंद्रा कंपनीने 8,000 पासून 30,000 पर्यंतचं त्या ठिकाणी शेतकऱ्यांकरिता डायरेक्ट महामंडळाच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी जी मागणी करतील त्यांना त्या ठिकाणी डिस्काउंट देण्याचा निर्णय घेतलेला आहे. लवकरच आम्ही आता या योजनेअंतर्गत आम्ही नवीन काय बदल केला, तो पहिला बदल असा केला की 5 वर्षाकरिता 10 लाखाचं कर्ज होतं, त्याचं व्याज परताना 3 लाख होतं. मंत्रिमंडळाची उपसमितीची बैठक झाली, आदरणीय चंद्रकांत दादा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या योजनेमध्ये बदल करावा अशा प्रकारच्या आम्हाला सूचना दिल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये चर्चा केली आणि साधारण आम्ही 15 लाख म्हणजे 10 लाखाच्या जागेवरती आता योजना ही मे महिन्यानंतर ती 15 लाख करण्यात आलेली आहे आणि 5 वर्षाची जी योजना होती ती आम्ही 7 वर्ष केलेली आहे. जी आमची 15 लाखाची योजना आहे 7 वर्षासाठी, त्या योजनेअंतर्गत साधारण 4.5 लाख रुपयाचं व्याज परतावना हे 7 वर्षामध्ये त्या लाभार्थ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे. आयर 2 ज्याला आम्ही गटकर्ज म्हणतो, त्या गटकर्जामध्येही 5 वर्षाची मर्यादा होती, तर त्या ठिकाणी आम्ही 7 वर्षाची केलेली आहे आणि त्याच्यामध्ये जी काही 50 लाखापर्यंतची योजना आहे ती योजना तितकंच मर्यादित केली. दुसरं एक अडचण अशी आली की आम्ही एफपीओ मधूनही कर्ज दिलं होतं, फार्मर प्रोड्यूस ऑर्गनायझेशन, आणि या कंपनी अंतर्गत आम्ही साधारण महाराष्ट्रामध्ये 35 एफपीओना कर्ज दिलं होतं 10-10 लाख रुपयाचं. दुर्भाग्याने एकही प्रकरणामध्ये त्या लाभार्थ्यांनी आपल्या महामंडळाला परत कर्जफेड केलीच नाही. त्याच्यामुळे या योजनेअंतर्गत आम्ही ती योजना बंद केली आणि गटकर्जासाठीही जर कुणी त्या ठिकाणी इंटरेस्टेड असेल तर त्यांना बँकेमधून कर्ज आणि कर्जावरचं व्याज आम्ही महामंडळातून द्यायचं, आम्ही तो निर्णय त्या ठिकाणीच घेतला होता. नवीन योजनेमध्ये हा एक आम्ही थोडासा बदल केला आहे की बरेचशा ठिकाणी जे छोटे मोठे व्यवसाय करणारी लोक आहेत त्याला आम्ही शहरी भागामध्ये त्यांची कर्जाची रक्कम फार कमी असते, अपेक्षा फार कमी आहे. वडापावची गादी, भाजी विक्रेता, त्याच्यानंतर छोटे मोठे व्यवसाय करणारे लोक आहेत ज्यांना 1 लाखापासून 10,000 पासून 2 लाख, आणि म्हणून ती एक नवीन आम्ही स्कीम तयार केलेली आहे ज्याच्यासाठी आम्ही मागच्या काही महिन्यापूर्वीच त्याला महामंडळाच्या बोर्ड मीटिंगमध्ये मान्यता दिलेली आहे. आणि त्या माध्यमातून सामान्य मराठा समाज जो छोटा मोठा व्यवसाय करतो त्याला 2 लाखापर्यंतचं विदाउट मॉर्गेज प्रमाणे त्या ठिकाणी बँकेमधून त्या ठिकाणी कर्ज घेता येईल 3 वर्षाकरिता. त्याचंही व्याज परतावना महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलं जाईल. याला अनुसरून जी व्यक्ती 3 वर्ष व्यवस्थितपणे व्याज परतावना परतफेड करेल त्यांना भविष्यामध्ये व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टिकोनातून 15 लाखाचा योजनेचा लाभ घेता येईल अशा प्रकारचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे. याचबरोबर एज्युकेशन लोन म्हणजे बऱ्यापैकी शैक्षणिक लोन आपण एखाद्या बँकेमधून घेतलं तर त्याचं व्याज हे महामंडळाच्या माध्यमातून दिलं जाईल. पण त्याच्यामध्ये एक अट अशी आहे की आपण जर पाहिलं
तर मागच्या काही वर्षामध्ये मराठा समाजासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक योजना आपण सारथीमधून सुरू केलेल्या आहेत। मध्ये एखाद्या तरुणांनी जर सारथीच्या योजनेचा लाभ घेतला तर त्याला या महामंडळाच्या योजनेअंतर्गत शैक्षणिक व्याज परतावा योजनेचा लाभ घेता येणार नाही, किंवा सरकारची कुठल्याही योजनेमध्ये जर त्यांनी लाभ घेतला तर त्याला लाभ घेता येणार नाही। हीच फक्त अट आहे। बाकी त्यानं 20 लाखापर्यंतचं कुठल्याही भारतामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या एज्युकेशन ऍक्टिव्हिटीजसाठी जर त्यांनी बँकेमधून कर्ज घेतलं तर त्या कर्जाचं व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ त्या ठिकाणी दिलं जाईल। लाभार्थी आणि बँकर्स मध्ये एक चांगलं म्हणतात ना की वातावरण निर्माण व्हावं, कारण प्रत्येक बँकेला काय वाटतं की मी जर कर्ज दिलं तर कर्ज परतफेड झाली पाहिजे आणि कर्जावरचं व्याजही मला मिळालं पाहिजे, आणि म्हणून काही राष्ट्रीयकृत बँका स्वतःहून पुढे आल्या, त्यामध्ये बँक ऑफ इंडिया। बँक ऑफ इंडियाने महामंडळाच्या बरोबर एक एमओयू त्या ठिकाणी साईन केला आणि त्या एमओयूच्या माध्यमातून बँक ऑफ इंडियाच्या आता कुठल्याही महाराष्ट्राच्या शाखेमध्ये जर आपण गेलात तर त्या ठिकाणी त्या योजनेअंतर्गत त्या ठिकाणी महामंडळाचा लाभार्थी त्या ठिकाणी कर्ज घेऊ शकतो। यालाच अनुसरून आता युनियन बँक ऑफ इंडिया ही अशा